हॅलो मित्रांनो, माझ्या यूट्यूब ब्लॉग चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी तुमचा मित्र सुनील शिंदे. आम्ही चाललो आहे आज नाशिकला फिरायला, देवदर्शनाला आणि पूजानिमित्त. सक्षम बोल तू. हां चला मित्रांनो आमच्यासोबत. आम्ही लय मजा करणार आहे. आमची सगळी तयारी झालेली आहे. बघा बॅगा भरल्यात. कल्याणी आता घराला कुलूप लावते आणि आम्ही तर निघालोय नाशिकला. चला तर मग तुम्ही पण. आम्ही आलोय शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी मित्रांनो. हे पहा खूपच गर्दी आहे, अतिशय भक्तिमय वातावरण आहे. बघा लोकांच्या रांग आहेत मित्रांनो. कोंडेश्वर महादेव मंदिर. स्टॅच्यू पहा तुम्ही, शंकराचा स्टॅच्यू आहे इथं. चला पुढे जाऊया. बघा आम्ही चाललोय चालत बस स्टॉपला. चला मित्रांनो आम्ही चाललेलो आहे. आम्ही बसलोय बसमध्ये. हा बघा सक्षम, कल्याणी, दुर्वा, हे बघा कसे बसतात. आम्ही चाललोय. चला तुम्ही पण आमच्या सोबत भेटूया. पुढं नाशिकची गाडी. आता आम्ही चाललोय नाशिकला. हे बघा तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं. हॅलो सगळे हाय करा. कोण आहे? आम्ही फॅमिली आता चाललोय नाशिकला, त्र्यंबकेश्वरला पूजेसाठी आणि दर्शनाला. बघा आमची दुर्वा झोपली बघा, कंटाळी. पहाट उठली होती दुर्वा, झोपलेली दुर्वा. सक्षम कल्याणी बरोबर बघा. बसमध्ये. चला तुम्ही पण आमच्यासोबत नाशिकला. हे बघा मित्रांनो, आम्ही नाशिकला जात असताना बस थांबलेले आहे नाश्ता करण्यासाठी. चला तुम्ही पण आमच्यासोबत या नाश्ता करायला. हे बघा इकडं असं चाललाय नाश्ता. हे बघा आमचं सक्षम काय खातोय बघा. दुर्वा काय खाते. सक्षम काय खातोय? सक्षम खातोय आईस्क्रीम. हे बघा कल्याणी खाते साबुदाणा वडा. दुर्वा आईस्क्रीम. हे बघा मित्रांनो कशी गर्दी आहे बघा हॉटेलमध्ये. तुम्ही पण इथं नक्की थांबा. मित्रांनो आपण आलोय नाशिकमध्ये. हे बघा नाशिक आगारामध्ये आलोय आपण. चाललोय दुर्वा सक्षम. हे बघा सक्षमची गाडी बघा आमच्या कसा हाय करतोय बघा तो. आपण आलोय नाशिकमध्ये. आता चाललोय आपण त्र्यंबकेश्वरला. चला तर मग तुम्ही आमच्यासोबत. चला.
मित्रांनो बघा माझ्या पाठीमागं मी आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये दर्शनाला. खूप खूप भयंकर रांग आहे, हजारो पब्लिक आहेत. छानपैकी फाउंटन आहे इथं, अतिशय उत्कृष्ट असं बनवलं आहे इथं, खूप भारी आहे. तुम्ही पण नक्की या त्र्यंबकेश्वरला. पाहताय मित्रांनो बघा अतिशय भयंकर गर्दी आहे. खूप सुंदर अशी सजावट केली मंदिराला. हे बघा मित्रांनो आपण आहे तीर्थराज कुशावर्त कुंडामध्ये. हे आहे त्र्यंबकेश्वर मधील पवित्र असं स्नान करण्याचं स्थान. इथं लाखो भाविक स्नानासाठी येत असतात खूप दूर दूरवरून. पुरातन काळापासून आहे हे तीर्थराज कुशावर्त कुंड. आपण बी इथे स्नान केलेलं आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय ब्रह्मगिरी पर्वत. हे बघा हा आहे ब्रह्मगिरी पर्वत, गोदावरी नदीचे उगमस्थान. इथून गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावलेली आहे. ही तळ आणि हा पाहताय पर्वत, ब्रह्मगिरी पर्वत. मित्रांनो आपण निघालोय त्र्यंबकेश्वरवरून माघारी परतीच्या प्रवासाला. आता आपण बसलोय त्र्यंबकेश्वरच्या बसमध्ये. हे बघा सगळे निघाले आता परतीच्या प्रवासाला आणि आम्ही जाणार आहे आता नाशिकला, नाशिकवरनं पुण्याला. चला तर मग ओम नमः शिवाय. मित्रांनो आम्हाला भेटली गाडी नाशिक टू पुणे. आम्ही चाललोय आता पुण्याला. हे बघा दुर्वा, मी मागं आमची फॅमिली बसली बघा सगळेजण. आम्ही चाललोय नाशिक ते आता पुणे परतीचा प्रवास. चला तर मग तुम्ही पण आमच्याबरोबर परतीच्या प्रवासाला आणि शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ पहा. मला कसा वाटला व्हिडिओ, तुम्हाला माहिती आवडली का? आवडली तर मला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला गुड नाईट.